नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी चुकीच्या माणसाशी लग्न केलं. मग काय काय घडलं? त्या घटनेमागची ही कथा खास आपल्यासाठी. माझ्या हातातलं मेहंदी अजून पूर्ण सुकलीही नव्हती आणि माझं स्वप्न आधीच मेलं होतं. हे मी बोलतेय, रुचिरा. आज माझं वय 28 वर्ष. पुण्यातल्या एका मोठ्या IT कंपनीत मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पण आज जी रुचिरा तुम्हाला दिसतेय ना, ती तयार होण्यासाठी मला माझ्याच निर्णयाच्या आगीतून जळून उठावं लागलं. हे सगळं सुरू झालं 3 वर्षांपूर्वी. मी तेव्हा नाशिकमध्ये राहायचे. घरात आई-बाबा आणि माझा लहान भाऊ. बाबा शाळेत शिक्षक होते. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब. घरात सुख होतं. पैसा जास्त नव्हता पण प्रेम भरपूर होतं. मी नुकतीच माझी ग्रॅज्युएशन पूर्ण केली होती आणि एका स्टार्टअपमध्ये नोकरीला लागले होते. पगार चांगला नव्हता, पण मला काम आवडायचं. त्याच दरम्यान माझ्या घरी विवाहाच्या बातम्या येऊ लागल्या. आई रोज रोज नवनवीन आडाण्या घेऊन यायची. रुचिरा, तू आता मोठी झालीयस, लग्नाचा विचार करायला हवा. बाबा मात्र शांत होते. त्यांना माहीत होतं मला करिअर घडवायचंय. पण नियती कदाचित दुसरंच विचारत होती. अरे, तू आहेस का? एकदा ऑफिसमधून परतताना बसमध्ये कोणीतरी माझ्याशी असं म्हणालं. मी वळून बघितलं तर समोर एक सुंदर, सुरेख, स्मार्ट माणूस उभा होता. सूट घातलेला, चष्मा लावलेला, चेहऱ्यावर आत्मविश्वासाची छाप. मी? मला ओळखता का? मी गोंधळलेल्या आवाजात विचारलं. हो हो, तू बीटेकच्या सेकंड इयरमध्ये मला एकदा सेमिनारमध्ये भेटलीस. पुणे टेक फेस्ट, आठवतंय? खरं सांगू, मला काहीच आठवत नव्हतं. पण तो खूप विश्वासाने बोलत होता. त्याचं नाव अभिजित. त्याने सांगितलं की तोही IT मध्ये आहे आणि तो पुण्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत सिनियर डेव्हलपर म्हणून काम करतोय. आम्ही दोघेही नाशिक-पुणे दरम्यान अनेक वेळेस प्रवासात भेटायला लागलो. तो खूप समजूतदार वाटायचा. माझ्या करिअरबद्दल प्रोत्साहन देई, माझ्या मतांचा आदर करी. त्याचं वागणं खूप सभ्य होतं. पण मला माहीत नव्हतं की हे सगळं फक्त एक भ्रम होतं, एक नाटक. 3 महिन्यांनी त्याने मला प्रपोज केलं. कॅफेमध्ये बसलो होतो आम्ही. त्याने हळूच माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाला, रुचिरा, आय नो हे अचानक वाटेल, पण मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचे. तुझ्यासारखं मन, तुझं स्वप्न, तुझं व्यक्तित्व, तू माझ्यासाठी परफेक्ट आहेस. त्या क्षणी मला वाटलं की हे खरंच आहे. मला पहिल्यांदाच असं वाटलं की कोणीतरी मला खऱ्या अर्थाने समजून घेतलंय. मी होकार दिला. आम्ही दोघांनी घरच्यांना सांगितलं. त्याच्या घरच्यांनी ताबडतोब होकार दिला. माझ्या बाबांना थोडी शंका होती, पण त्यांनी काहीच बोलायचं ठरवलं नाही. आईला तर तो राजकुमारच वाटला. लग्नाची तयारी सुरू झाली. 6 महिन्यांनंतर आमचं लग्न झालं. साधं, मध्यमवर्गीय, पण सुंदर लग्न. फुलांनी सजलेलं मंडप, आईचा आशीर्वाद, बाबांचे ओले डोळे. त्या दिवशी मला वाटलं मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे. मी अभिजितच्या घरी आले, पुण्यातल्या एका छोट्या फ्लॅटमध्ये. पण जे मला दिसलं ते मी कधीच अपेक्षित नव्हतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री अभिजितने मला सांगितलं, ऐक रुचिरा, तू आता घरी राहशील. तुझी नोकरी सोडावी लागेल. मी हसत म्हणाले, काय बोलतोयस? लग्नापूर्वी तुझी स्वप्न माझी आहे तसं म्हणत होतास ना? होतं, पण आता स्थिती वेगळी आहे. माझ्या घरातल्या बायका नोकरी करत नाहीत आणि माझ्या आईला तुझ्या नोकरीची गरज नाही. तुला घरी राहायचं आणि सासूची सेवा करायची. माझ्या डोक्यात काहीच उमटेना. तो तोच माणूस होता का, जो मला महिनाभर आधी करिअरचं महत्त्व सांगत होता? मी रडलं त्या रात्री, पहिल्याच रात्री. मग सुरू झालं माझं खरं आयुष्य. अभिजितची आई, मंजुला काकू, ती खूपच कडक स्वभावाची होती. त्यांना त्यांच्या मुलावर अफाट प्रेम होतं. पण त्या प्रेमात माझी इज्जत नव्हती. मी सकाळी 5 वाजता उठायची, घर साफ करायची, जेवण करायची आणि दिवसभर त्यांच्या आज्ञा ऐकायच्या. अभिजित? तो मात्र शांत राहायचा. आईसमोर तो काहीच बोलायचा नाही आणि रात्री माझ्याजवळ येऊन म्हणायचा, तू जास्त का विचार करतेस? सासूंना खुश ठेवायला शिक. ते तुझं कर्तव्य आहे. कर्तव्य? माझं स्वप्न काय? माझं करिअर काय? मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होते आणि आता मी घराची नोकर बनले होते. 6 महिने गेले. मी बदललं. माझ्यात आता तेजच उरलं नव्हतं. आईनं झालं होतं ते तरुण, स्वप्न पाहणारं मन. माझी नोकरी गेली होती. बाबांना मी सत्य सांगू शकत नव्हते.
त्यांच्याशी फोनवर बोलताना मी हसत राहायचे, पण आतून रडत राहायचे. एक दिवस मी मंजुला काकूंना म्हणाले, काकू, मला पुन्हा नोकरी करायची आहे. घरातून निघायचंय, बाहेरच्या जगात जायचंय. त्यांनी माझ्याकडे क्रोधाने पाहिलं. काय बडबड करतेस? इथे जेवण पाणी देत आहोत, राहायला दिलंय, ते पुरेसं नाही का? नोकरी कशासाठी? अभिजित कमवत नाहीये का? पण माझी स्वप्न? तुझी स्वप्न संपली मुली. आता तू सून आहेस या घराची, ते विसरू नकोस. आणि मग झालं ते. एकदा रात्री अभिजितचा फोन खुला होता. त्याच्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. मी बघितलं नाही असं म्हणू इच्छिते, पण मी बघितलं. तो चॅट करत होता एका मुलीशी. तिचं नाव होतं प्रिया हार्ट. मेसेजेस वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. बेबी, कांट वेट टू सी यू टुमॉरो. ऑफिस ट्रिप कव्हर स्टोरी इज परफेक्ट. आज भरी बोर झालो. रुचिरा बस ओरडत राहते. तू किती छान आहेस यार. मी थरथर कापलं. माझा श्वास बंद झाला. माझं मन रिकामं झालं. मी अभिजितला जागं करायचा प्रयत्न केला नाही. मी तिथेच खाली बसलं आणि तासभर रडलं. दुसऱ्या दिवशी मी निर्णय घेतला. मी अभिजितला समोर बोलावलं. मंजुला काकू पण तिथे होत्या. तू दुसऱ्या कोणाशी तरी भेटतोस? मी थेट विचारलं. तो चकित झाला. काय बोलतेयस? तुझा फोन बघितलाय मी. प्रिया कोण आहे? त्याचा चेहरा पांढरा पडला, पण मंजुला काकूंनी तडक उत्तर दिलं. तुझी किती हिंमत माझ्या मुलावर शंका घेण्याची? हे सगळं तुझ्या मनाचं विकार आहे. तू जेलस आहेस त्याच्या यशाची. अभिजित शांत होता. त्याने काहीच बोललं नाही. मला समजलं. मी या घरात एकटी होते. एकटी आणि बेचार. मी घरातून बाहेर पडलं. काही कपडे घेतले, माझे सर्टिफिकेट्स आणि एक बॅग. अभिजितने मला अडवण्याचा प्रयत्नही केला नाही. मंजुला काकूंनी तर उलट दार उघडून धरलं. जा, जा इथून. तुझ्यासारख्या बंडखोर मुलीची गरज नाही. मी बाबांना फोन केला. त्यांनी फक्त एकच विचारलं, बेटा, तू ठीक आहेस ना? त्या क्षणी मला कळलं, खरं प्रेम कुठे असतं. आज 3 वर्षांनी मी पुण्यातल्या एका छोट्या पीजीमध्ये राहते. मी माझं करिअर पुन्हा सुरू केलं. अनेक इंटरव्ह्यूज दिले, अनेक नकार मिळाले, पण मी हार मानली नाही. 1 वर्षानंतर मला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. आज मी सॉफ्टवेअर टीम लीड आहे. माझा पगार 5 पटीने वाढला आहे. माझ्याकडे माझं स्वतःचं फ्लॅट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा स्वाभिमान परत मिळालाय. अभिजितने मला घटस्फोटासाठी 1 वर्षानंतर संपर्क केला. त्याला समजलं होतं की माझ्याशिवाय त्याच्या घराची सांभाळ कोणी करणार नाही. पण मी होकार दिला नाही. मी कायदेशीर घटस्फोट घेतला. आज माझं मन मोकळं आहे. मी पुन्हा माझ्या सपनांना जगायला सुरुवात केलीय. मी तुम्हाला फक्त एकच सांगू इच्छिते. लग्न हे फक्त समाजाची औपचारिकता नाही. ते 2 व्यक्तींमधलं खरंच जोडणं असलं पाहिजे. जर तुमच्या जोडीदाराला तुमच्या सपनांची, तुमच्या आत्मसन्मानाची, तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही, तर तो योग्य माणूस नाही. चुकीच्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा एकटं राहणं 1000 पटीने चांगलं. मी त्या आगीतून जळले, पण मी भस्म झाले नाही. मी सोनं झाले. आणि आज मी स्वतःची रुचिरा आहे.